वेलकम सर. थँक्यू. सर्वप्रथम आज मी सगळ्यांना 2 मिनटं उभं राहण्याची विनंती करतो की आपले जे CRPFचे 44 जवान शहीद झाले होते त्यांच्यासाठी 2 मिनटं आपण शांत राहून त्यांना मानवंदना देऊया. परेड सावधान. परेड विश्राम. आज या मला स्टेजवर जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी शार्विल स्कूलचे आभार मानतो. तर शार्विल स्कूलमध्ये आता बाकीच्या शाळांमध्ये बहुतेक ठिकाणी असे कमांडो ॲक्टिव्हिटीज बाकी जे काही ॲक्टिव्हिटी होत आहेत त्या आता इथे होत नाहीत, पण आपल्या शार्विल स्कूलमध्ये होत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या ठिकाणी जाण्याच्या अगोदर जी काही संधी मिळणार आहे ट्रेनिंगची त्याचा सगळ्या मुलांनी फायदा घ्यावा. आणि आता ह्या आपले इथे जे आले आहेत पालक त्यांना या संधीतून कसं सोनं करता येईल आपल्या मुलांचं त्यातले मी माझे काही अनुभव सांगू इच्छितो की ज्यामुळे आपल्या मुलांना तुम्हाला प्रेरणा देता येईल की पुढे काय काय तुम्हाला संधी उपलब्ध करून देता येईल आणि त्यांना पुढे पुढे भविष्यात त्यांना काय काय फायदा घेता येईल या म्हणजे आपल्या या आर्मीमध्ये, नेव्ही, एअरफोर्स ह्या नोकरीमध्ये सर्व्हिस करून आल्यानंतर आपल्याला पुढेही त्याचा काय काय फायदा होतो आणि ते सांगतो मी. आणि थोडक्यात जे माझे अनुभव आहेत 17 वर्षातील ते मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी 2006 मध्ये बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये भरती झालो. त्यानंतर 9 महिने ट्रेनिंग केल्यानंतर माझी सगळ्यात पहिली पोस्टिंग आली उडी सेक्टर, जे श्रीनगर जिथं सर्जिकल अटॅक झाला होता तिथेच. तिथे श्रीनगरमध्ये गेल्यानंतर साधारणतः 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये आम्हाला खूप काही अनुभव आले की ज्यामध्ये जसं आता मी सुट्टीसाठी डाऊन झालो आहे तर मलाच अचानक आम्हाला हेडक्वार्टरमधून आदेश आले की आपल्या LOCवरनं लाईन ऑफ कंट्रोलवरून जवळजवळ 7 ते 8 मिल्टन क्रॉस होण्याची शक्यता होती. मग त्यासाठी आमचे 3 ट्रूप्स तयार झाले. ज्या एरिया आम्हाला दिल्या होता तिथून 3 ट्रूप्स गेले होते. जवळजवळ एक ट्रूप्स होता आमचा नायक टू हवालदार कॅडरचा होता. ते ट्रेनिंगमध्येच होते. जरी आर्मीमध्ये तुमची 15 वर्ष 16 वर्ष सर्व्हिस झाली तरी ट्रेनिंग ही तुमची कंटिन्यू चालूच असते. त्यात त्यांचं प्रमोशन असतं, त्यात पण तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. तर ही ट्रेनिंग देतात. त्यांचा एक ट्रूप होता. आम्ही जस्ट सुट्टीसाठी डाऊन झालो पण अचानक ऑर्डर आल्यामुळे आम्हाला सोर्स असतात, आपले सोर्सकडनं आपल्याला इंट मिळते. मग त्या इंटवरने आपण त्या एरियाला कव्हर करतो. तर त्या एअरमध्ये करतो आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता एक आम्ही नवीन पोरं होतो 3-4 आमच्याबरोबर घातकचे एक घातक ट्रूप्स असतो आर्मीमध्ये त्यांची 7 ते 8 जण पुढे होती. आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला बॅकला ठेवलं होतं. जवळजवळ आम्ही 3 ते 4 पोरं सुट्टीसाठी डाऊन झालो. ती एक नायक हवालदार ट्रूप्स आणि तिसरा एक होता आमचा कमांडोचा. 3 असे जवळजवळ 3 जे कमांडोची ट्रेनिंग करून आर्मीमधनं पण जे NSGमध्ये जातात, जी काही जातात. आता तुम्हाला वाटतं आर्मीमध्ये जातात पण आर्मीमधले पण ट्रेनिंग घेऊन काही काही माणसं NSGमध्ये येतात. ती पोस्टिंग असते 3 वर्षाची. ते आर्मीमधनंच तुम्हाला NSGमध्ये पण जायला चान्सेस तिथून खूप आहेत आणि NSGमध्ये जाऊ शकता तुम्ही, पॅरामध्ये जाऊ शकता, अशा गोष्टी आहेत. तर त्या 3 ट्रूप्समध्ये तुम्हाला छोटासा एक अनुभव सांगतो की काय कंडिशन झाली होती त्यावेळा. ते 3 ट्रूप्स म्हणजे आता समोरचा डोंगर दिसतो तुम्हाला, तिथून बेल्टन येण्याची क्रॉस चान्सेस आहेत. मग अशा वेळी तिन्ही साईडनी गेले होते. एक नायक टू हवालदार, एक मधून घातक आणि तिसऱ्या साईडनी कमांडो, असे 3 ट्रूप्स गेले होते. जवळजवळ मिल्टन क्रॉस जवळजवळ संध्याकाळची 7:30 ते 8च्या वेळेस आम्ही वरती जायला सुरुवात केली. आणि साधारण मधला ट्रूप्स होता आमचा एक साईडनी नायक हवालदार आणि एक साईडनी जो आपण घातक बोलतो तो एक ट्रूप्स गेलता तिन्ही साईडनी. तर फर्स्ट साईडला आम्ही एक जवळजवळ 1.5 ते 2 तास संध्याकाळच्या वरती चढत होतो. चढल्यानंतर एक साधारण 1.5 तासांनी आम्हाला एक आमचा जो पुढचा गाईड होता घातकचा होता, त्याला सिगरेटचा वास आला जस्ट रात्रीचे. तर तो वास आला म्हणून तो थांबला तिकडे. त्यांनी सांगितलं मागच्या आमचे जे माणसं होते, आम्ही सगळ्यात शेवटला होतो 3 चौघं, त्यांनी सांगितलं इथं कुठे सिगरेटचा वास होतोय.
म्हणून तो सांगायला गेला, पण त्या काळोखात त्याला माहीत नव्हतं की तो मिल्टन त्याच्या जवळच बसलेला होता. अशी कंडिशन झाली. तसा जो बोलला तसा तो मिल्टन उठला आणि त्याने रायफल काढली आणि डायरेक्ट गोळी फायर केला. फायर केलं त्यांनी काय केलं, आमचा जो घातकचा फर्स्ट प्लेअर होता त्याने जी बंदूकची बॅरल पकडली, कुठेतरी हात लावला त्याचा बंदुकीच्या बॅरलला, त्याने हात बॅरल वरती केला आणि त्या मिल्टनने पूर्ण 30 गोळ्या राऊंड फायर केला. एवढ्या याच्यात कनेक्टिव्हिटी काय बघा, की एवढा किस्सा झाला, गोळ्यांचा आवाज आला, त्यात आमचा कम्युनिकेशन स्किल असते, म्हणजे सिग्नलचे काही प्लॅटून असतात, जे नमायंदे असतात, त्या अशी माणसं असतात की ते लगेच त्यावरती ॲक्शन करतात. त्यावरनं आमच्या सिग्नलच्या माणसांनी दुसऱ्या ट्रूप्सला फोन केला लगेच मोटरोलावरती, की बाबा असं असं झालंय, आम्हाला काहीच दिसत नाहीये. त्यामुळे त्यांनी इकडून फोन केला, त्यांनी तिकडून मोटर असते आपली 51 मोटर असते, 81 मोटर असते आर्मीमध्ये अशी, त्यातनं त्यांनी इल राऊंड फायर केला. इल राऊंड म्हणजे साधारण ते 40 सेकंद आपल्याला उजाळा भेटतो. तो राऊंड फायर केल्यानंतर उजाळा येतो. तो उजाळा फायर केला, त्याच्यावरनं लगेच आमच्या जसं उजाळा आला तर घातकच्या टीमी जवळजवळ 3 ते 4 मिल्टन तिथंच मारले आणि 2 मिल्टननी पलीकडच्या नाल्यामध्ये उडी मारली. तर अशी कंडिशन झाली होती. त्यात तो उजाळा जो आमचं कम्युनिकेशन होई परत जे समोर मिल्टन होते त्यात काय काय झालं याचा अंदाज तुम्हाला नसेल कदाचित. फर्स्टला जेव्हा त्यांनी फायर केला, ज्यांनी बॅरल हात पकडलेला त्याला कळलं नव्हतं, त्यांनी काय केलं, दुसरा हात मारायला गेला, त्याला त्याच्या हातात तोंडात गेला. कुठे गेला, तोंडात गेला. त्यांनी तोंडात गेल्याची बोटं चावली जवळजवळ कमी कमी 2 ते 3 एवढ्या वेळ. परत तेव्हा जो फर्स्ट पोरगा होता त्यांनी केला की मला वाचवा. आता काळोख होता तोपर्यंत, हे जे इल राऊंड जो फायर होतो तोपर्यंत काळोख होता. दुसरा माणूस वाचायला गेला, त्यांनी आपल्याच माणसाला पकडलं होतं. मग तेव्हा तो साहेब बोला की मला नको, त्याला पकड. मग त्याला पकडायला बरं, तो पण तो सोडत नव्हता. मग तेव्हा त्यांनी काय केलं की आपले बटचं बॅरल असतं, गोळी पण मारू शकत नाही कारण आपल्या माणसाला लागेल. जेव्हा कळलं की बा हाच आहे, मग तेव्हा आपल्या जे बंदूक असतं त्याचं बट त्याच्या डोक्यावर मारलं, तेव्हा तो पडला आणि तो पण त्यानंतर थोड्या वेळात एवढा उजेड आला. म्हणजे असे घातपाचे प्रसंग येतात की आपल्याला यातनं खूप असं वाटेल की आर्मी खूप सोपी नाही आहे, पण ह्यात कंडिशन खूप आहेत. आपले टेम्परेचर तुम्हाला तिथं श्रीनगरमध्ये फक्त आपल्या डोंगर चढायचं नाही, मायनस टेम्परेचरमध्ये 15-20 जवळजवळ साधारण -40-60 या टेम्परेचरमध्ये जायला लागतं. आणि राजस्थानमध्ये सुद्धा तुला गरमीमध्ये हे टेम्परेचर सहन करायला लागतं. 50-52 3 महिने तिथं ट्रेनिंग असते. आपल्या राजस्थानमध्ये पण ड्युटी असते, तिकडं पण 50 एवढं टेम्परेचर असतं. त्यातनं पण तुम्हाला असे सर्व्हाइव्ह करायला लागतात. त्यासाठी आपलं फिजिकल शारीरिकदृष्ट्या आपण खूप मजबूत असणं गरजेचं आहे. आत्ताच बघा पोलीस भरतीला पहिल्याच दिवशी बीड जिल्ह्यात एक भरती झाली, त्यात एक मुलगा डिहायड्रेशनमुळे एक्सपायर्ड झाला. तर त्याचं कंडिशन असं आहे की आता तुम्ही जे भरतीची प्रॅक्टिस करतायत, काही मुलं करत असतील, आपली करत असतील, तर त्यांना सांगा आठवड्यातून एकदा दुपारी भर होतात 1 वाजता पळा, तेव्हा तुम्हाला कळेल. फक्त तेव्हा काय करा की तुम्ही तेवढं अंतर पार करायचा प्रयत्न करा. आपली मेंटल फिजिकल हे आपलं रेडी ठेवा जेव्हा भरतीला जाता त्या हिशोबाने. आणि तेव्हा जास्तीत जास्त पाणी प्या आणि डिहायड्रेशन कमी ठेवा. म्हणजे जे आपण सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस करतो तीच आठवड्यातून एकदा दुपारी बनवण्यात करा, असा मला संदेश आहे सगळ्यांना. आणि मी जास्तच बोललो खूप, तर तेवढं बोलून माझे जास्तीत जास्त मुलांनी आर्मीमध्ये भरती व्हा. आत्ता जस्ट 21 फेब्रुवारीला सुद्धा बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती आहे. तर ज्यांचं वय पूर्ण असेल तर 21 फेब्रुवारीला आत्ता मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती आहे अग्निवीर यांची. तर ज्यांना काही फायदा घ्यायचा असेल त्यांनी या संधीचा फायदा करून सोनं करून घ्यावं. जास्तीत जास्त मुलांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या क्षेत्राकडे करून आपल्या देशाच्या सुरक्षेचा जो काही मजबूत आहे पाया, तो आता यापुढे चालू राहील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद. Thank you, sir, for sharing your